नमस्कार दर्शको, नवीन एका व्हिडिओमध्ये मी स्वागत करत आहे आपला सर्वांचा लाडका गणेश डवरी. आणि आपण पाहत आहात जी डी ऑलराऊंडर हे युट्यूब चॅनेल. दर्शको, मागच्या व्हिडिओ प्रमाणे मी जी माहिती आपल्याला दिली होती ती आज तंतोतंत खरी झालेली आहे. आणि ती बातमी म्हणजे लाडकी बहीण योजना. लाडकी बहीण योजनेसंदर्भात मी 8 दिवसापूर्वी एक वक्तव्य केले होतं. 15 ते 20 तारखेपर्यंत लाडकी बहीण योजनेचे पैसे यायला चालू होणार. 3,000, 1,500, 4,500 आणि ते तंतोतंत खरं झालेलं आहे. दर्शको, माझ्या जी डी ऑलराऊंडर ह्या युट्यूब चॅनेलवर मी अचूक माहिती आणि जी आहे ती रिअल, नुकतीच प्रस्थापित झालेली आपल्या समोर सादर करत असतो. त्यामुळे जी डी ऑलराऊंडर हे आज जनसामान्यपर्यंत पोहोचत आहे. कारण आपण इतर व्हिडिओ सारखा एडिट करून तामझाम असा काही आपल्या जी डी ऑलराऊंडर ह्या युट्यूब चॅनेलवर नसतो. जे आहे ते रिअल आपल्या समोर प्रस्थापित केलं जातं. त्यामुळे अनेक दर्शकांना जी डी ऑलराऊंडर हे युट्यूब चॅनेल खूप आवडत आहे आणि अत्यंत चांगला असा प्रतिसाद ते मला देत आहेत. त्याप्रमाणे आज जी डी ऑलराऊंडर आपल्या समोर सार्थक होत आहे. तर दर्शको, आज लाडकी बहीण योजनेसंदर्भात अत्यंत महत्वाची अजून एक मी अपडेट आपल्याला देणार आहे. आणि ती तंतोतंत जी आहे ती रिअल आणि खरीच आहे. त्यामुळे आपण कुठेही न स्किप करता शेवटपर्यंत हा ज्यावेळी व्हिडिओ पाहाल त्यावेळी आपल्याला ही अपडेट काय आहे हे नक्की समजेल. तरी अनेक महाराष्ट्रातील 1,89,00,000 पात्र ज्या महिला आहेत त्यांना कालपासून एकत्रित काही महिलांना 3,000-3,000 रुपये आलेले आहेत, काहींना 4,500 आलेले आहेत, काहींना 1,500 आलेले आहेत. लाडक्या बहीण योजनेवर अक्षरशः महाराष्ट्र शासनाने पैशाची बरसात केलेली आहे. त्यांच्या हक्काचे पैसे द्यायला सुरू केलेले आहेत. आणि जवळजवळ 54 लाख महिला अपात्र झालेल्या आहेत. त्यांना इथून पुढे कधीही लाडक्या बहीण योजनेचे पैसे भेटणार नाहीत. तरीही ज्या 54 लाख महिला अपात्र आहेत त्यांनी निराश होऊन जाण्याचं काही कारण नाही. कारण महाराष्ट्र शासनाच्या, केंद्र शासनाच्या अशा अनेक योजना आहेत ज्या आपल्या वाट पाहत बसलेल्या आहेत. आपण त्या योजनेत अर्ज करून आपण त्याचा लाभ घेऊ शकताय. आणि त्या योजना काय आहेत हे येणाऱ्या काळात मी तो आपल्याला सांगणारच आहे. त्यामुळे आपण साईटला दिलेल्या घंटेवर क्लिक करून जी डी ऑलराऊंडर हे युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा. आपण जी डी ऑलराऊंडर युट्यूब चॅनेल सबस्क्राईब जर केला तर आपल्याला येणाऱ्या काळात नेमक्या कोणत्या योजना आहेत, कोणत्या स्वरूपाच्या आहेत हे आपल्याला सविस्तर समजणार आहे. त्यामुळे आपण जी डी ऑलराऊंडर या चॅनेलला जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. तर दर्शको, मी सांगितल्याप्रमाणे लाडक्या बहीण योजनेचा अजून एक नवीन अपडेट माझ्यासमोर एक आलेला आहे की लाडक्या बहीण योजनेला आता महाराष्ट्र शासन विविध योजनेत सामावून घेणार आहेत. विविध योजनेचे आपल्याला निष्कर्ष म्हणजे जेणेकरून तळागाळात ज्या जनसामान्य महिला आहेत त्यांना त्याचा फायदा भविष्यात होणार आहे. त्यांना बहुतेक घरासाठी लोन कर्ज मंजूर होऊ शकतं, शेतीसाठी कर्ज मंजूर होऊ शकतं, विविध व्यावसायिक योजनेसाठी कर्ज मंजूर होऊ शकतं. हे सर्व लाडक्या बहीण योजनेच्या अंतर्गत आपल्या बहिणींना लाभ मिळणार आहे. त्यामुळे अक्षरशः लाडक्या बहिणींसाठी ही लॉटरीच म्हणावी लागेल. कारण लाडक्या बहीण योजनेच्या जे आहेत, ज्या पात्र महिला आहेत त्यांना महाराष्ट्र शासन व्यावसायिक कर्ज सुद्धा देण्याच्या दृष्टीने विचार करत आहे. जेणेकरून स्वयंरोजगार आपल्या सुरू करून त्या महिला स्वावलंबी बनतील, स्वतःच्या पायावर उभा राहतील. इतका फायदा या लाडक्या बहीण योजनेसंदर्भात आज आपल्याला भेटणार आहे. आणि कालपासून धडाधड मेसेज पैशाचे प्रत्येक लाडक्या बहिणीच्या खात्यावर येत आहेत. ज्या पात्र महिला आहेत त्यांना अक्षरशः महाराष्ट्र शासन जे आहे सरकार त्यांनी दिलेला शब्द त्यांनी खरा करून दाखवलेला आहे. आणि त्याच्याप्रमाणे त्यांचे पैसे वाटप चालू झालेले आहेत. आणि येणाऱ्या काळात अत्यंत महत्वाची आहे. आणि दुसरी एक अपडेट तुम्हाला मी सांगतो, 2,100 रुपये सुद्धा आपल्याला हप्ता मिळण्याची दाट शक्यता आहे. तसं महाराष्ट्र शासन विचार करत आहे. तर तुर्तास अजून काय त्याचा जे निघालेला नाही आहे, पण शासन तसा विचार करत आहे. त्या योजनेअंतर्गत आपल्या ज्या लाडक्या बहिणी ज्या पात्र आता आहेत
त्या कायमस्वरूपी पात्र राहणार, कारण तिने व्यवस्थित पारदर्शक व्यवस्थित अर्ज भरलेला आहे, KYC व्यवस्थित भरलेली आहे. त्यामुळे आता त्यांना घाबरण्याचं काही कारण नाही. आता जर आपल्या अकाउंटवर जर पैसे आले असतील, तर आपण 100% विविध ह्या लाडक्या बहीण योजनेअंतर्गत विविध योजनेचा आपण लाभ घेऊ शकताय. त्यामुळे आज अक्षरशः आपल्याला आनंदाचीच गोष्ट म्हणावी लागेल, की लाडकी बहीण योजनेचा अक्षरशः सरकारने लॉटरीच काढलेली आहे असं म्हटलं तरी त्यात काही वावगं नाही. त्यामुळे लाडक्या बहीण योजनेत ज्या महिला ज्या पात्र झालेल्या आहेत, त्यांचं GD ऑलराऊंडर या YouTube चॅनेल तर्फे खूप खूप अभिनंदन. कारण तुम्हाला इतक्या योजनांचा पाऊस, अक्षरशः आपल्या योजनांचा पाऊस पडणार आहे आणि आपली महाराष्ट्रातली माता भगिनी कशी स्वावलंबी होईल, कशी आपल्या स्वतःच्या पायावर उभी राहील, कशी झाशीची राणी बनून राहील, हे महाराष्ट्र शासन बघणार आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेचं GD ऑलराऊंडर तर्फे खूपच खूपच आभार माझ्यातर्फे आभार मी तो आपल्याला बोलत आहे. तरी लाडक्या बहीण योजनेच्या अंतर्गत जे विशेष फायदे आहेत, हे मी येणाऱ्या काळात आपल्याला सांगणारच आहे. म्हणजे नेमका लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत आपल्याला काय काय महाराष्ट्र शासनाने योजनेचा पाऊस खिरापत आपल्याला ती प्रस्थापित त्यांनी केलेली आहे. त्या योजना मी आपल्याला येणाऱ्या काळात व्हिडिओच्या द्वारे मी आपल्याला सांगणारच आहे. त्यामुळे आपण GD ऑलराऊंडर या YouTube चॅनलवर लक्ष ठेवा, कारण नेमक्या कोणत्या योजना आहेत ह्या आपल्याला समजणार आहेत. आणि आपण जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केलं नसेल तर इथे जे घंटीचं बटन दिसते आपल्याला, त्याच्यावर क्लिक करून GD ऑलराऊंडर हे YouTube चॅनल सबस्क्राईब करा. कारण माता भगिनींनो, आपल्यासाठीच हे व्हिडिओ असतात. कारण जे आहे ते आपलं रिअल असतं, स्पष्ट असतं, आणि जे असतं तर तोंडी. आणि आपल्याला तरीही काही जर समजले नसेल तर आपण डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन याचा सविस्तर आढावा मी त्याच्यावर कॉपी पेस्ट केलेला असतो. त्याच्यामुळे आपल्याला त्याचं इत्थंभूत माहिती आपल्याला हस्तलिखित, लिखित स्वरूपात किंवा तोंडी आपल्याला GD ऑलराऊंडर यातर्फे मिळत असते. त्यामुळे आपण डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन क्लिक करून याची सविस्तर माहिती घेऊ शकताय. आणि तरीही तो आपल्याला जर काही कळालं नसेल तर आपण GD ऑलराऊंडर ह्या YouTube चॅनेल जे आहे आणि जे आता हा व्हिडिओ पाहताय, त्याच्या कमेंट बॉक्समध्ये जाऊन आपण मला प्रश्न विचारू शकताय, आणि जेणेकरून मी त्याचं उत्तर देण्याचा नक्कीच मी प्रयत्न करेन. तरी लाडक्या बहीण योजनेचे अत्यंत काल 14 तारखेपासून अक्षरशः प्रत्येक महिलेच्या खात्यावर पैशाची अक्षरशः बरसात होत आहे. 2 महिन्यांचे कुणाला मिळालेले आहेत, कुणाला जानेवारी महिन्यापासून ते एप्रिल महिन्यापर्यंत जे काही हप्ते आहेत ते एकत्रितच दिलेले आहेत. काही काही महिलांना तर नोव्हेंबर जुलै महिन्या मागच्या वर्षी 2025 पासून ते आता 2026 एप्रिल पर्यंत त्यांना पैसे मिळत आहेत. अक्षरशः जे आहे, जे KYC मध्ये पात्र आहेत महिला, त्यांना अक्षरशः व्यवस्थित त्यांची जी हक्काची रक्कम आहे ते त्यांना मिळत आहे, जेणेकरून त्या महिला स्वावलंबी बनतील. स्वतःचा उदरनिर्वाह व त्यांना पोटपाण्याला थोडाफार का असना आधार हे महाराष्ट्र शासन आपल्याला देत आहे. त्यामुळे अतिशय आनंदाचीच बातमी आज महाराष्ट्रात ही म्हणावी लागेल. तरी आणि ज्या महिला आपल्या जवळ-जवळ 54 लाख महिला अपात्र झालेल्या आहेत, तर त्यांनी कुठेही निराश तुम्ही होऊ नका. कारण आपण ह्या योजनेत जरी बसलो नसलो तरी अशा महाराष्ट्र शासनाच्या अनेक योजना महाराष्ट्र शासन घेऊन येत असतं. त्यामध्ये आपण नक्कीच पात्र होऊ शकता. आणि आपण कसं असते, काही महिलांनी मला हे सुद्धा प्रश्न केले, की आमची KYC व्यवस्थित पारदर्शक पूर्ण झालेली आहे. व्यवस्थित फॉर्म वगैरे भरलेला आहे. तरीही आम्ही अपात्र झालो. तर अशा महिलांना मला सांगायचं आहे, की आपण जिथून कुठून ज्या जिल्ह्यातून आहात, ज्या तालुक्यात राहता, त्या तालुक्यात जे तहसीलदार कार्यालय आहे, तिथं तहसीलदाराच्या नावे अर्ज तुम्ही करा, की आम्ही या KYC मध्ये पात्र आहोत. आमचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे. सगळ्यामध्ये व्यवस्थित भरतो. आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे. सगळ्या गोष्टी आहेत. पण आम्हाला अपात्र करण्याचं कारण काय? हा जाब सुद्धा आपण महाराष्ट्र शासनाला विचारू शकता. तहसीलदार कार्यालय असेल, प्रांत असेल, जिल्हा अधिकारी असेल, या तिन्ही विभागातल्या खात्यांना आपण अर्ज करू शकताय.
त्याद्वारे आपल्याला ते उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करतील. कारण आपण जर पात्र असाल आणि तरीही तुम्हाला अपात्र केला असेल तर महाराज